नमस्कार. गाव सुपरफास्ट या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. पाहूया गावामध्ये घडलेल्या आतापर्यंतच्या सगळ्या ताज्या घडामोडी गाव सुपरफास्टमध्ये. केंद्र सरकारनं संमत केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अखिल भारतीय किसान सभा सहभागी होणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी आज सकाळी शिरोळमध्ये कृषी विधेयकाची होळी करणार आहेत. मराठा समाजापाठोपाठ आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालेला असून आता समाजानं रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. धनगर समाजाच्या वतीनं आज राज्यभर ढोलबजाव सरकार जगाव आंदोलन करण्यात येणार आहे. सांगली, औरंगाबाद, सोलापूरमध्ये मोठं आंदोलन होणार आहे. धनगर आरक्षणासाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे आज पंढरपूरमध्ये येतील. विठ्ठल मंदिरासमोर आज सकाळी 10 वाजता ढोलबजाव आंदोलन ते करणार आहेत. तर 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. धनगर आरक्षणासाठी आज नांदेडमध्ये मल्हार सेनेची बैठक होणार आहे. 3 वाजता ही पत्रकार परिषद घेऊन ते पुढच्या आंदोलनाची घोषणा करतील. मल्हार सेनेचे अध्यक्ष लहुजी शेवाळेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार. धनगर आरक्षणासाठी 28 सप्टेंबरला महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याची घोषणा प्रकाश शेंडगे यांनी केली. प्रकाश शेंडगे यांनी गणेश हाकेंच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं या मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता धुळ्यामध्ये युवा मल्हार सेनेच्या वतीनं डफली बजाव आंदोलन करण्यात आलं. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या दबावाला न जुमानता अखेर बदनापूर तहसील कार्यालयावर पोहोचत घेराव आंदोलन केलेलं आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद जालना महामार्गावर गेवराई फाट्यावर अज्ञातानं टायर पेटवून आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी रायगडमधील मराठा समाज आज रस्त्यावर उतरणार आहे. आज रायगड जिल्ह्यामध्ये 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाचा तुळजापूरमध्ये 9 तारखेला जागर मोर्चा होणार आहे. आई तुळजाभवानीचा जागर घालून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तुळजापूरच्या मोर्चानंतर राज्यभर आंदोलन करण्यात येईल. ओबीसी कोट्यामध्ये मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी दिलेला आहे. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पर्याय सुद्धा या संघटनांनी बोलून दाखवला. कोकण आणि खानदेशला पावसानं झोडपून काढलं. मुंबईसह उपनगरातील सर्वच रस्ते जलमय होऊन रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात पनवेल इथे सर्वाधिक 306.8 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात 125 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. धुळ्यातील धुळे, शिरपूर, धुळे साक्री या तालुक्यात आणि नंदुरबार जिल्ह्यामधील शहादा, तळोदा, नंदुरबार, धडगाव, अक्कलकुवा या तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस झाला. येलदरी प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यानं येलदरीचं पुन्हा 10 गेट जे आहेत ते उघडण्यात आले. तर यातून 25,290 क्युसेक आता पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बेलुरा गावच्या वेशीवरून करपरा नदीवर गावात जाण्यासाठी पूल नसल्यानं नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्यास गावकरी जेसीबीच्या सहाय्यानं नदी पार करतायत. नांदेडमध्ये देगलूर तालुक्यातील सांगवी ते बोरगाव दरम्यान नाल्याला पूर आला. नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात आपला जीव मुठीत धरून इथून प्रवास करावा लागतोय. मुसळधार पावसामुळे साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील नेर तलाव 100% भरलाय. त्यामुळे सांडव्यावरून पाणी पडत असून ते पाहण्यासाठी म्हणून पर्यटक गर्दी करतात. त्यातील काही अतिउत्साही पर्यटक जीवघेणे फोटो सेशन देखील याच ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळालं. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील शहापूर प्रकल्पामधील पाणी शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. ऐन पीक काढणीच्या वेळेवर शेतामध्ये शेतकऱ्यांना जाणं शक्य होत नसल्यानं शेतकऱ्यांचा आणि शेताचा संपर्क तुटल्याची स्थिती आहे. आम्ही त्या सार्वजनिक पाटबंधारे विभागाजवळ गेलो तर ते मागच्या अशी समस्या सांगितल्या तर ते म्हणत आम्ही या पुलापर्यंत उंच करून देऊ. पण त्यावेळेस पासून गेले तर अजूनपर्यंतही आले नाहीत.
पावसामुळे आंबेगावच्या सातगाव पठार परिसरातील बटाटा शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय, तर स्वाभिमानीच्या वतीनं आज मंचर प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करत शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर कृषी विभागानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे। जालना जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, तर शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचं काम अजूनही कृषी विभागाकडून सुरू आहे। बुलढाणा शहराच्या बाजूनं वाहत जाणाऱ्या पैनगंगा नदीकाठच्या शेतीला आता पावसाचा जबर फटका बसलाय। नदीकाठावरील जमीन खरडून गेल्यामुळे सोयाबीन, भाजीपाला तसंच खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय। जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालंय। फळबागांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। प्रशासनाकडून पंचनामे होत असले तरी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पंचनाम्याची मात्र वाट पाहावी लागतेय। जिल्हाधिकारी साहेबांनी या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत, परंतु 10 दिवसात सर्व पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे त्यात नमूद केलेले आहे। 10 दिवसात हे पंचनामे होणं अशक्य आहे। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेल्या सोयाबीनला कोंब फुटले असून उडीद, मूग, तूर या पिकांचंही मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांचे डोळे आता सरकारी मदतीकडे लागले आहेत। यावल तालुक्यातील दहिगाव परिसरात सतत 5 दिवस जोरदार पाऊस झाल्यामुळे कपाशीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर शासनानं पंचनामे करून त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे। संगमनेर तालुक्यातल्या पठार भागात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे शेतातील खरीपाची पिकं पावसाच्या पाण्यात वाहून गेलेली आहेत। मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानं ओढे आणि नाल्यांना नदीचं स्वरूप आलंय। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलेला आहे। शेतातील ऊस आणि बाजरीचं पीक आडवं झालं असून मालेगाव भागात अनेक ठिकाणी शेतात पाणी तुंबल्यामुळे टोमॅटो पिकांचंही मोठं नुकसान झालंय। नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे ऑगस्ट महिन्यात 11,242 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं, तर सप्टेंबर महिन्यात 4,000 हेक्टर क्षेत्रांचं नुकसान झालंय। त्यामुळे 27,000 शेतकऱ्यांना पावसाच्या नुकसानीचा फटका बसलाय। पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे। त्यामुळे नुकसान होऊनही केवळ 33% निकषात बसत नसल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित आहे। केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना यंदा कुकुंबर मोझॅक या विषाणू तसंच अलीकडचा वादळी पावसाचा फटका बसला होता आणि यामुळे 100 कोटींचं नुकसान झालेलं आहे। CVM मुळे सुमारे 14,000 हेक्टर क्षेत्रावरील लहान केळी बागांचंही नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचं तसंच घरांचं नुकसान झालंय। या सर्व नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरकारनं मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। जुने नियम बाजूला ठेवून सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली। दरवर्षी हे मुंबईचे जे नाटक चाललं, हजारो कोटी रुपये तुम्ही नाले सफाईला खर्च करता, तरी पाणी तुमचं। नाले सफाई, मी मागे एकदा बोललो होतो की नाले सफाईच्या नावाखाली अनेक लोकांनी आपले हात साफ केले। त्यांनी स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी वाढल्यानं त्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं तुरीच्या दरात तेजी नोंदवण्यात आलेली आहे। तुरीचे हब अशी ओळख असलेल्या अकोला, अमरावती, नागपूर बाजार समितीमध्ये तुरीचे दर 6,800 रुपयांपर्यंत पोहोचलेत। कांद्यावर देशात असलेली निर्यात बंदी उठवण्यासाठी वर्ध्यात खासदार रामदास तडस यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। शेतकरी हितासाठी खासदार रामदास तडस यांनी राजीनामा द्यावा अशी यावेळेस मागणी करण्यात आली। त्या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही आज खासदार साहेबांकडे आलो आणि त्यांना विनंती केली की कांद्यावरची निर्यात बंदी जी शासनाने लावलेली आहे ती तातडीने हटवा।
वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तूर या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षानं मालेगाव तालुका कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या 3 कृषी विधेयकांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली होळी करण्यात आली। कृषी विधेयक आणून केंद्र सरकार हमीभावाच्या कायद्यातून पळ काढतंय, शेतकऱ्यांना कॉर्पोरेटच्या दरात उभं करत असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला। परभणी जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या वतीनं कृषी विधेयकाविरोधात सायंकाळी मशाल रॅली काढण्यात आली। शहरातील युवक काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। डझनभर आंदोलनं करूनही साईबाबा संस्थांकडून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं साईबाबा संस्थांच्या रुग्णालयातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काल कामबंद आंदोलन केलेलं आहे। 17,500 मिळत होतं, ते 40% वेतन कपात केलं। आता 11,500 मध्ये आम्ही आमचं घर कसं चालवायचं? आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे की आम्हाला भरीव वेतन साईबाबा संस्थांनी द्यावे। कोल्हापूर शहरात दास कंपनीच्या वतीनं 115 कोटी रुपयांचं रस्त्याचं काम केलं जात आहे। हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं सांगत आज मनसेनं बँड बाजा वाजवत महानगरपालिकेवर वरात काढून आंदोलन केलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेजुरी गडावर धडक मोर्चा काढला। यावेळेस मंदिर लवकर सुरू करण्यात यावं, नाहीतर आम्ही जबरदस्तीनं मंदिर सुरू करू असा इशारा 7 दिवसांचा अल्टिमेटम देत यावेळेस देण्यात आला आहे। खंडोबाच्या जेजुरीत शासनाच्या विरोधात वाघ्या मुरळी परिषदेचं जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं। यावेळेस मंदिरं खुली झालीच पाहिजे असा नारा देण्यात आला। तसंच मागण्या मान्य न झाल्यास विधान भवनावर जागरण गोंधळाचा कार्यक्रम करू असा इशारा देखील देण्यात आला। कराडमध्ये भीम आर्मीनं फटे कपडे आंदोलन केलेलं आहे। सरकारी क्षेत्रातील खासगीकरण थांबवून खासगी क्षेत्रात SC, ST आणि OBC आरक्षण लागू करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात धुळ्यात भीम आर्मीच्या वतीनं कपडे फाडू आंदोलन करण्यात आलेलं आहे। मोदी सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्य सरकारनं GR काढून आता HRCTच्या सिटी स्कॅनचे दर निश्चित केलेले आहेत। यापुढे 60 स्लाइडसाठी 2,000 तर 60 ते 64 स्लाइड 2,500 रुपये आणि 64 स्लाइड्सपेक्षा जास्त स्लाइड असल्यास 3,000 रुपये इतका दर निश्चित करण्यात आलाय। जास्त दर आकारल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला। कराड शहरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये उभारलेल्या 50 ऑक्सिजन बेड्सच्या कोविड उपचार केंद्राची सुरुवात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण तसंच खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत झालेली आहे। या हॉलमध्ये मी जेव्हा या सभागृहाची कल्पना मांडली होती तेव्हा हॉस्पिटल म्हणून याचा उपयोग होईल असं काही कल्पना नव्हती, पण आज कोरोनाच्या महामारीमुळं तेही करावं लागलेलं आहे। कोरोनाला रोखण्यासाठी पंढरपूर येथील BA टेलरचे मालक बिडवे बंधूंनी चक्क आरोग्यवर्धक कोरोना शर्ट्सची निर्मिती केली। हा शर्ट सध्या पंढरपूर इथे चर्चेचा विषय बनलेला आहे। जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी येथील नरेश उमराव बडोले हे शहीद झाले। केंद्रीय राज्य राखीव दलाच्या 117 बटालियनमध्ये ते कार्यरत होते। नागपुरातून तडीपार केलेला आरोपी नागपुरातच राहून नागरिकांना तलवारीचा धाक दाखवून धमकावत असल्याचं समोर येताच पोलिसांनी या तडीपार गुंडाला पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत। वाला है 5 पाउंड का, तो इसको फिर उस वक्त कुछ 4:30 के करीब हमारे DBO ने वहाँ पे ट्रैप लगाया, उसको पकड़ा और फिर उसको पुलिस स्टेशन पे ला के उसके बाद कार्रवाई की गई।
नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी एटीएम मध्ये डुप्लिकेट कार्ड्सच्या साहाय्यानं पैसे काढून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात यश मिळवलेलं आहे। त्यांच्याकडून आता 5 लाखांचा मुद्देमाल वसूल करण्यात आलाय। बँकेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाळत ठेवून या टोळीला बेड्या ठोकल्या। त्यासाठी आम्ही परिसरातील संशयित एटीएमवर निगराणी केली आणि गेली 2 दिवसापूर्वी आम्हाला संशयित 2 मिळाले। मुंबई गोवा महामार्गाजवळील रत्नागिरीच्या चरवेली येथील एका विहिरीत आज सकाळी एक बिबट्या पडला होता। या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलंय।